लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो या जगाचा तारणारा त्याच्या अति पवित्र नावामध्ये मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। देवाच्या नावाचा धन्यवाद असो। आपले हे व्हिडिओज तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावे ही तुम्हाला विनंती, यासाठी की देवाचं सत्य वचन हे पुढे पुढे जात राहावे। प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद पाठवून देव। आज आपणा सर्वांचे लक्ष एका विषयाकडे मी वेधू इच्छितो। त्या विषयाचं शीर्षक आहे, तर मग तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला। अत्यंत महत्वाचा हा विषय आहे। पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर आम्हा सर्वांना या विषयाचे सखोल ज्ञान देव। बाप्तिस्मा हा ख्रिस्ती विश्वासाचा अत्यंत गंभीर विषय आहे, ज्याद्वारे परमेश्वराच्या संतानांचा समेट म्हणजे मिलाप स्वर्गीय पित्याबरोबर होतो। म्हणूनच बाप्तिस्म्याचा संबंध आमच्या तारणाशी निगडित आहे। आम्हाला ही खात्री बाळगणे फार गरजेचे आहे की माझा बाप्तिस्मा बायबलच्या सत्य वचनांच्या आधारावर झाला आहे। जर आम्ही या विषयावर गंभीर आहोत तर त्याचे उचित ज्ञान प्राप्त करणे फार फार आवश्यक आहे। बाप्तिस्मा हा ख्रिस्ती विश्वासाचा अविभाज्य भाग आहे। त्याचे पालन उचित रीतीने करणे फार आवश्यक आहे, कारण तारणासाठी बाप्तिस्म्याची गरज आहे। बाप्तिस्म्याचा उद्देश परमेश्वर व मनुष्यामध्ये सुयोग्य व पवित्र संबंध स्थापित होणे आहे, ज्याद्वारे पापी मनुष्य बाप्तिस्म्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता म्हणजे नीतिमत्व पांघरू शकेल। मत्तेकृ शुभवर्तमान याचा 28 अध्याय आणि याचं 19 आणि 20 वचन मी वाचत आहे। तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या। जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे। अर्थात या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण होण्यापूर्वी ही आज्ञा दिलेली आहे बाप्तिस्म्याविषयी। अर्थात बाप्तिस्मा कोणाला द्यावा? जे येशूचे अनुयायी होऊ पाहतात आणि ज्यांना येशूचे शिष्य व्हायचे आहे। शिष्य केल्यानंतरच त्यांना बाप्तिस्मा द्यावा ही येशूची या ठिकाणी आज्ञा आहे। आणि बाप्तिस्मा दिल्यानंतर येशूने जे काही आज्ञा दिलेले आहे ते त्यांना पाळायला शिकवायचे आहे। या दोन महत्वाच्या आज्ञा या ठिकाणी आम्हाला आढळतात। आम्ही आज आमचं लक्ष या ठिकाणी बाप्तिस्मा कोणत्या नावाने द्यावा या विषयाकडे आमचं प्रकर्षाने लक्ष ठेवणार आहोत। या ठिकाणी या वचनात आम्हाला आढळत आहे की येशू ख्रिस्ताने पाण्यातील बाप्तिस्मा याविषयी आज्ञा दिलेली आहे, परंतु बाप्तिस्म्याचा जो फॉर्म्युला आहे, जी रीत आहे, ती पेत्राला दैवी प्रकटीकरणाद्वारे पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरल्यानंतर त्याला प्राप्त झाली आणि त्याने त्या दिवशी घोषणा देखील केली आणि 3000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला। अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने तर आज्ञा अशी दिलेली आहे की तुम्ही त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या। अर्थात नावांनी असं अनेक वचन म्हटलेलं नाही, एक वचन, नावाने बाप्तिस्मा द्या। परंतु आम्ही खऱ्या अर्थाने जर आज पाहिलं तर आज ख्रिस्ती जगतामध्ये आम्हाला असे आढळत आहे, नावाने बाप्तिस्मा दिला जात नाही, तर बाप्तिस्मा हा शीर्षकात देण्यात येत आहे असे आम्हाला आज ख्रिस्ती जगतामध्ये सर्वसाधारणपणे सगळीकडेच आढळत आहे। अर्थात या ठिकाणी आम्हाला दोन बाबीवर लक्ष देणं आहे, एक शीर्षक आणि दुसरी गोष्ट नाव। कारण येशूची आज्ञा स्पष्टपणे नावाने बाप्तिस्मा घेण्यासंबंधी आहे। येशूची आज्ञा शीर्षकात बाप्तिस्मा घेण्याबद्दल नाहीये, म्हणून बाप्तिस्मा हा नावाने घेतला पाहिजे, शीर्षकात घेता कामा नये। शीर्षकात घेतलेला बाप्तिस्मा हा वैध बाप्तिस्मा नाहीये, कारण तो पवित्र शास्त्राला अनुसरून नाहीये व संपूर्ण नवीन कराराच्या पुस्तकामध्ये जेथे बाप्तिस्म्याची आज्ञा देण्यात आलेली आहे त्या पुस्तकातील कोणत्याही पानावर शीर्षकात बाप्तिस्मा प्रेषितांनी दिल्याची नोंदही सापडत नाहीये। अर्थात या ठिकाणी प्रभू येशूने म्हटले पित्याच्या नावाने। पित्याच्या म्हणजे पिता हे नाव नाहीये, हे एक शीर्षक आहे।
जसे आम्ही आमच्या वडिलांना बाबा, डॅडी किंवा नाना, पप्पा असे संबोधतो, परंतु आमच्या पित्याचे बापाचे नाव हे नाहीये, हे शीर्षक आहे त्यांच्यासाठी वापरलेलं. तसेच पुत्र देखील एक शीर्षक आहे, नाव नाही. व पवित्र आत्मा म्हणजे देव तर आत्मा आहे आणि हा पवित्र आत्मा हे देखील नाव नाही. तर हे तिन्ही गोष्टी पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे या ठिकाणी आम्हाला शीर्षक असल्याचे आढळते. व प्रभू येशूची आज्ञा अशी आहे, तुम्ही त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि आता आम्हाला हे नाव शोधणं फार आवश्यक आहे. अर्थात आता आम्हाला हे पाहणे अत्यावश्यक आहे की पित्याचं नाव काय आहे. योहान सुवर्तमान याचा 17वा अध्याय 6व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना करताना म्हटले, जे लोक तू मला जगांतून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. अर्थात माझ्या प्रिय भाव बहिणीनो, पित्याचे नाव येशू ख्रिस्ताने प्रकट केलेले आहे आणि ते नाव तुम्हाला आणि आम्हालाही प्रकट होणं अत्यावश्यक आहे. पुढे येशूने म्हटले, ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. अर्थात प्रभू येशूचं वचन हे पाळणारे लोक या वचनाचेच लोक आहेत. म्हणून पुढे 26 वचनात प्रभू येशूने म्हटले, मी तुझे नाव त्यास कळविले आहे आणि कळवीन. योहान सुवर्तमान 14वा अध्याय 7व्या वचनापासून मी वाचत आहे, मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. म्हणजे येशूला ओळखल्यावर आम्ही पित्यालाही ओळखू शकतो. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे. म्हणजे येशू येथे शिकवत आहे की तुम्ही पित्याला पाहिलेले आहे. 8वं वचन, फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुम्हा जवळ असूनही तुम्ही मला ओळखीत नाही काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? आज आम्ही काय विश्वास धरीत आहोत? हाच विश्वास धरीत आहोत की वेगळा विश्वास धरीत आहोत? पिता आणि पुत्र हा एकच व्यक्ती आहे, म्हणून त्यांचे नाव देखील एकच आहे. म्हणून योहान सुवर्तमान 5वा अध्याय 43 वचनात प्रभू येशू पुढे म्हणतो, मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे. बघा, येशू कोणाच्या नावाने आलेला आहे? पित्याच्या नावाने आलो आहे. पण तुम्ही माझा स्वीकार करीत नाही. दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर तुम्ही त्याचा स्वीकार कराल. प्रभू येशू ख्रिस्त योहान सुवर्तमान 17 अध्याय याच्या 11व्या वचनात म्हणतो, यापुढे मी जगात नाही पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे. अर्थात या सर्व वचनांतून आम्हाला काय आढळते? पिता पुत्रामध्ये आहे आणि पुत्र पित्यामध्ये आहे आणि ते एकच व्यक्ती आहेत, दोन वेगवेगळे व्यक्ती नाहीत. म्हणून त्यांचं नाव येशू आहे. लक्षात घ्या. म्हणून फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय 9वं वचन म्हणते, यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. अर्थात या ठिकाणी आम्हाला पित्याचं नाव हे कळलेलं आहे. यशाचं पुस्तक 9वा अध्याय 6वं वचन म्हणते, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी होती आणि त्याला सनातन पिता म्हणतील ही भविष्यवाणी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणूनच पित्याचे नाव काय हे आम्हाला समजणं अत्यावश्यक आहे. आता पुत्राचे नाव काय? मत्ती सुवर्तमान 1 अध्याय 21 वचन मी वाचत आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. अर्थात पुत्राचे नाव काय ते आम्ही या ठिकाणी पाहतो. 23 वचन म्हणते, पहा कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. देव मनुष्य बनला आणि मनुष्याबरोबर देव चालू लागला. हाच तो पुत्र ज्याचं नाव येशू आहे. पवित्र आत्मा हे देखील एक शीर्षक आहे, अर्थात पवित्र आत्मा. परंतु पवित्र आत्म्याचं नाव काय हे आम्ही आता शोधणार आहोत. अर्थात आम्ही पाहतो की योहान सुवर्तमान
4 अध्याय 24 वचनात प्रभू येशूने म्हटले, देव आत्मा आहे, देव आत्मे नाही आहेत. एक वचन आत्मा आहे. इफिस्करास पत्र 4 अध्याय 4 वचन म्हणते एकच आत्मा. करंथीकरास पहिले पत्र 12 अध्याय 4 वचन म्हणते कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. 11वं वचन म्हणते तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. आणि 13वं वचन म्हणते कारण आपण यहुदी असू किंवा हेल्लनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचारित झालो आहोत. अर्थात या ठिकाणी आम्ही हे सत्य शिकलेलो आहोत की देवाचा आत्मा एक वचन आहे, अनेक नाहीत. अर्थात आत्मा एकच आहे. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 17 ते 19 वचन म्हणते जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाहीत. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हा मध्ये वस्ती करील. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत. इमॅन्युअल या नावाचा अर्थ देव आम्हा बरोबर. आणि आम्ही पाहतो की येशू ज्या वेळेला मनुष्याबरोबर होता तेव्हा देव मनुष्याबरोबर होता, परंतु आता देव मनुष्यांच्या मध्ये वस्ती करू इच्छित होता. अर्थात तोच एक देव जो आत्मा तो या जगात मानव रूप धारण करून आला होता आणि आता त्याला मनुष्यामध्ये वस्ती करायची होती. आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की येशूने हे शब्द म्हटलेले आहेत, तुम्हा मध्ये वस्ती करील. इफिस्करास पत्राचा 2 अध्याय 22 वचन म्हणते प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. अर्थात देवाचा आत्मा आमच्या मध्ये वस्ती करून राहावा ही देवाची योजना आहे. जिवंत देवाचं मंदिर या संबंधाने जे आम्ही आहोत. अर्थात आत्म्याची वस्ती आमच्यात व्हावी याचा अर्थ काय? इफिस्करास पत्र 3 अध्याय 17 वचन म्हणते ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. अर्थात ख्रिस्त येशू या ठिकाणी पवित्र आत्म्याद्वारे आमच्यामध्ये वास करीतो, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असावे. कलसीकरास पत्र याचा 1 अध्याय 27 वचन म्हणते या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हा मध्ये आहे तोच ते रहस्य आहे, म्हणजेच पवित्र आत्मा आमच्यामध्ये, म्हणजेच ख्रिस्त येशू. बघा करिंथीकरास 2 पत्र याचा 13 अध्याय 5 वचन म्हणते तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा, आपली प्रतीती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? येशू ख्रिस्त आमच्या ठाई असावा ही देवाची इच्छा आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 16 अध्याय 7 वचन म्हणते आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. अर्थात पवित्र आत्मा म्हणजेच येशूचा आत्मा. ध्यानात घ्या. म्हणूनच या ठिकाणी आम्हाला पवित्र आत्म्याचं नाव आढळते आणि ते नाव आहे प्रभू येशू. ध्यानात घ्या. गलतीकारास पत्राचा 4 अध्याय 6 वचन म्हणते तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? पुत्राचा आत्मा म्हणजेच येशूचा आत्मा. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचं संपूर्ण नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त, ज्या नावापुढे संपूर्ण जगांतील व्यक्ती गुडघे टेकतील आणि कबूल करतील की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे, कारण त्या नावाशिवाय या पृथ्वीवर दुसरे कोणतेच नाव देण्यात आले नाही ज्या नावात तारण आहे. म्हणून अखिल पृथ्वीवरील मनुष्यांना आजच्या घडीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावातच बाप्तिस्मा घेणे अत्यंत आवश्यक आहे. बायबलचा देव हा एकच देव आहे आणि त्याला आम्हाला ओळखणं अत्यावश्यक आहे. मत्तकृष्ण वर्तमान 11 अध्याय 27 वचन म्हणते माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही.
योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय 3 वचन म्हणते, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. आज हे कार्य मंडळीचं आहे. पित्याचं नाव, पुत्राचं नाव आणि पवित्र आत्म्याचं नाव जर मंडळीला प्रकट झाले नाही तर त्यांची पापे कशी धुतली जातील. योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय 24व्या वचनात प्रभू येशूने म्हटले, मी म्हणून तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल, कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. देवाला ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. येशू ख्रिस्ताची ओळख जर नसेल तर अनंत जीवन मिळणे अशक्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट आज्ञा दिली की नावामध्ये बाप्तिस्मा दिला गेला पाहिजे. नावामध्ये सामर्थ्य व अधिकार आहे. शीर्षकामध्ये तो अधिकार आणि सामर्थ्य नाही. सैतान प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला घाबरतो, शीर्षकाला घाबरत नाही. म्हणून कोणीही व्यक्ती पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने अशी आज्ञा केल्याने सैतान किंवा दुरात्मा निघून जाऊ शकत नाही. कारण पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे शीर्षक आहे, हे नाव नाही. आणि नाव तुम्हाला आणि आम्हाला स्वीकारणं फार आवश्यक आहे. प्रेषितांची कृत्य याचा 2 अध्याय याचं 36 वचन म्हणते, म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. अर्थात येशूला या ठिकाणी प्रभू केले आणि ख्रिस्तही केले. कधी? पुनरुत्थानानंतर, पाप, मरण आणि सैतान यांच्यावर विजय प्राप्त केल्यावर. म्हणून येशूला या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त हे देवाचे संपूर्ण नाव प्रकट करण्यात आले व त्याच नावामध्ये 41 वचनात म्हटलेलं आहे की 3000 लोकांनी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतल्याची नोंद आहे. अर्थात प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 12 वचन म्हणते, कारण तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. म्हणजे या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट स्पष्ट कळते की हे नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, जे देवाचे संपूर्ण नाव आहे व मनुष्यामध्ये आकाशाखाली दुसरे कोणतेच नाव दिले गेलेले नाही. गलातियस पत्र याचा 3 अध्याय 17 वचन म्हणते, आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. आम्हाला या ठिकाणी वचनामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की तुम्ही जे काही कराल ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करा असे तुम्हाला आणि आम्हाला वचनामध्ये आज्ञा दिलेली आहे. लूका सुवर्तमान याचा 24 अध्याय 47 वचन म्हणते, आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पश्चाताप आणि पापांची क्षमा यांची घोषणा करण्यात यावी असे वचन प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गरोहणापूर्वी आपल्या प्रेषितांना दिले. करंथीकरास पहिले पत्र 1 अध्याय 13 वचन म्हणते, ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुम्हासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? अर्थात क्रुसावर आमच्यासाठी कोण वधला गेला त्याचंच नाव आम्ही परिधान करायला हवं. प्रेषितांची कृत्य 10 अध्याय 43 वचन म्हणते, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानेच पापांची क्षमा मिळते. म्हणून प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन म्हणते, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. शीर्षकात दिलेला बाप्तिस्मा यामध्ये फार मोठा धोका आहे आणि तो धोका तुमच्या पुढे मी मांडू इच्छित आहे. अर्थात हा धोका शीर्षकात असल्या कारणाने आहे आणि नावाचा वापर न केल्या कारणाने हा धोका संभवत आहे. अर्थात सैतान जो आहे हा पिता आहे. लक्षात घ्या, सैतानाने देखील आपल्यासाठी 3 शीर्षक लावली आहेत. सैतान स्वतः आत्मा पण आहे, सैतान पिता पण आहे आणि सैतान हा पुत्र देखील आहे. सैतान पिता कसा आहे? योहान सुवर्तमान 8 अध्याय 44 वचनात प्रभू येशूने म्हटले, तुम्ही आपला बाप सैतान याच्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करायला इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड
व लबाडीचा बाप आहे. आता बाप म्हणजे एक जनक असतो ज्याच्याद्वारे उत्पन्न होते, आणि येथे सैतान जो आहे हा या ठिकाणी लबाडीचा जनक आढळत आहे, अर्थात बाप आढळत आहे. योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि याचं 10वं वचन म्हणते, यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. अर्थात या ठिकाणी देवाला पण मुले आहेत आणि सैतानाला पण मुले आहेत असे वचन या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. म्हणूनच सैतान हा स्वतः पिता आहे ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी आढळते. योहान शुभवर्तमान 17 अध्याय आणि 12वं वचन म्हणते, जोपर्यंत मी त्यांच्या बरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखिले, मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. अर्थात या ठिकाणी आम्हाला नाशाचा पुत्र आढळत आहे. हा नाशाचा पुत्र यहुदा इस्कोरियत आहे. योहान शुभवर्तमान याच्या 13वा अध्याय आणि याच्या 27व्या वचनात आम्ही पाहतो, घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत सैतान जो आहे हा यहुदा इस्कोरियत मध्ये शिरलेला आहे. ज्या वेळेला येशूचे 70 शिष्य येशूला एका दिवशी सोडून गेले, योहान शुभवर्तमान 6वा अध्याय 70 वचन, येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हा 12 जणांस मी निवडून घेतले नाही काय? तरी तुम्हांतील एक जण सैतान आहे. अर्थात हा सैतान म्हणजे नाशाचा पुत्र आहे. नाशाचा पुत्र म्हणजेच हा सैतानाचा पुत्र आहे. थेसलोनिकरास 2 पत्र 2 अध्याय 3 वचन म्हणते, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनितिमान पुरुष प्रकट होईल, तो नाशाचा पुत्र. बघा इथे या ठिकाणी आम्ही पुन्हा पाहत आहोत, जो विरोधी ज्याला भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. अर्थात या ठिकाणी आम्हाला याची ओळख होत आहे, हा आमच्या काळामध्ये प्रकट होणारा ख्रिस्त विरोधक आहे, जो एका पुरुषाच्या रूपाने प्रकट होणार आहे. अर्थात या ठिकाणी आम्हाला ही ओळख मिळत आहे आणि सैतानाला पुत्र देखील आहेत. नंतर सैतान हा आत्मा आहे हे आम्हाला ठाऊक आहे. कोरिन्थीकरास 2 पत्र 11 अध्याय 4 वचन या ठिकाणी म्हणते, कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करीतो, किंवा तुम्हाला मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता, हाच तो दुसरा आत्मा, हा अँटी क्राइस्ट स्पिरिट आहे, ख्रिस्त विरोधी आत्मा आहे, हा सैतानाचा आत्मा आहे. 1 राजाचं पुस्तक 22 अध्याय आणि 21-22 वचनात आम्ही पाहत आहोत, त्या समयी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, मी त्याला मोह घालितो. परमेश्वराने विचारले, कसा? तो म्हणाला, मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्टांच्या मुखात असत्य वदविणारा आत्मा होईन. परमेश्वर म्हणाला, तू त्यास मोह घालशील, जा, तूच कडून ये होईल, तसेच कर. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, असत्य वदणारा आत्मा या ठिकाणी देव पाठवत आहे. आणि हा कोण आहे? हा सैतानाचा आत्मा आहे. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी आम्हाला असे आढळत आहे, सैतान पिता पण आहे, सैतान पुत्र पण आहे आणि सैतान आत्मा पण आहे. मग आज आमच्या पुढे प्रश्न आहे, जर आम्ही आज पिता पुत्र पवित्र आत्मा या शीर्षकात बाप्तिस्मा घेतो आणि नाव वापरत नाही, त्यावेळेला आम्ही नक्की कोणता पिता, कोणता पुत्र आणि कोणता आत्मा याचे नाव आम्ही स्वतःला लावतो हे फार महत्वाचं आहे. प्रिय भावा बहिणीनो, या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. वितंडवाद हा पवित्र्यांच्या मंडळात नाहीये. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय 16वं वचन म्हणते, तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि देवाच्या मंडळातही नाही. अर्थात वितंडवाद, वादविवाद त्या काळी शास्त्री आणि फरुशी या लोकांनी घातला होता, जे धर्माचे पुढारी होते. तेव्हा येशूचा त्यांना प्रश्न हाच होता, योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की माणसापासून? लूका शुभवर्तमान 20वा अध्याय 4 ते 5 वचनामध्ये आम्हाला ही गोष्ट आढळते. 5वं वचन म्हणते, तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, स्वर्गापासून असे म्हणावे तर हा म्हणेल की तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही, आणि मनुष्यापासून असे म्हणावे तर सर्व लोक आपल्याला धोंडमार करतील, कारण योहान संदेष्टा होता अशी त्यांची खात्री आहे. अर्थात या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? धार्मिक पुढाऱ्यांची हीच गत आजच्या काळामध्ये देखील अशीच आम्हाला आढळत आहे. लूका शुभवर्तमान 7वा अध्याय 29 आणि 30 वचन मी आपणापुढे वाचत आहे. आणि जकातदारासह सर्व लोकांनी ऐकून देवाच्या नीतिमत्वाला मान्यता दिली
कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता. परंतु परुषी व शास्त्री यांनी आपणा संबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता. स्वर्गापासून असणारा बाप्तिस्मा आम्ही ओळखायला हवा आणि माणसापासून असणारा बाप्तिस्मा ही आम्ही ओळखायला हवा. देवाचा बेत धिक्कारू नका. जी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या वेळेला झाली, त्याच गोष्टीची पुनरावृत्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेला खरा बाप्तिस्मा कसा धार्मिक लोक समुदायाकडून नाकारण्यात येईल, सांप्रदायिक मंडळाकडून कसा नाकारण्यात येईल, याचंच हे एकदम उत्तम उदाहरण आहे, जे आज आमच्या दृष्टीपथास पडत आहे. निरनिराळ्या मंडळांनी खरा बाप्तिस्माचा फॉर्म्युला म्हणजे सूत्र चुकवलेला आहे. पेत्र, पॉल आणि इतर प्रेषितांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा दिल्याचे 4 पुरावे मी आपणापुढे मांडत आहे. पहिला पुरावा प्रेषित 2 अध्याय 38 वचनात आम्हाला आढळतो. दुसरा पुरावा प्रेषित 8 अध्याय याच्या 16व्या वचनात आम्हाला आढळतो. तिसरा पुरावा प्रेषितांचा 10 अध्याय याचा 48 वचनात आम्हाला आढळतो. आणि चौथा पुरावा प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय याच्या 5व्या वचनात आढळतो. अर्थात बायबलच्या कोणत्याही पानावर शीर्षकात बाप्तिस्मा दिल्याची एकही नोंद आपल्याला सापडणार नाही. म्हणूनच आजच्या ख्रिस्ती जगाला हे आव्हान आहे की देवाचं सत्य वचन स्वीकारावे की रूढी परंपरा स्वीकारावी. मी तर आपणा सर्वांना जीवनाच्या रस्त्याकडे येण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या हे विनवित आहे. इब्री लोकास पत्र 5 अध्याय 13 वचन म्हणते, कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. आज ख्रिस्ती जगतामध्ये हीच स्थिती आम्हाला आढळत आहे. अर्थात देवाच्या नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असल्या कारणाने देवाने दिलेले वचन त्यांना समजू शकत नाही. आम्हाला आमची आध्यात्मिक अवस्था पारखण्याची फार फार आवश्यकता आहे. देवाच्या वचनावर अविश्वास करणे हेच मोठे पाप आहे. कोरिन्थीकरास 2 पत्र 4 अध्याय याचं 3 वचन म्हणते, परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे. याचा अर्थ काय? देवाची सुवार्ता शुभवर्तमान हे आच्छादलेलं आहे. अशी नाश होणारी जी लोक आहेत त्यांना कितीही शुभवर्तमान सिद्ध करून दाखवा तरी ते त्यावर विश्वास करू शकणार नाहीत, कारण देवाने आपली सुवार्ता आच्छादून ठेवलेली आहे, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहून देखील त्यांना समजू नये. हीच अवस्था आजच्या या बाप्तिस्म्याच्या विषयासंबंधाने अशीच आहे. म्हणून आजची वेळ सुधारणा करण्याची आहे. आपला विश्वास आणि आपला झालेला बाप्तिस्मा हा बायबलच्या शिक्षणाद्वारे पारखला गेला पाहिजे. म्हणून जर तुम्ही बाप्तिस्मा पिता, पुत्र व पवित्र आत्मा या शीर्षकात घेतला असेल तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र शास्त्रानुसार खरा नाही. म्हणून ही गोष्ट समजणे अत्यावश्यक आहे की येशूने जी आज्ञा मत्तय 28:19 मध्ये दिलेली आहे नावात बाप्तिस्मा घेण्याविषयी, तो बाप्तिस्मा जर तुम्ही घेतला नसेल तर तुमची पापे धुतली गेलेली नाहीत. प्रेषितांची कृत्ये याचा 19 अध्याय 1 ते 5 वचनाप्रमाणे पुन्हा घ्यावा लागणार आहे. म्हणून जे कोणी व्यक्ती या वचनांचा स्वीकार करतील प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आशीर्वादित करो. कृपेचा काळ म्हणजे परराष्ट्रीयांची सद्द समाप्त झाल्यावर पाण्यातील बाप्तिस्म्याच्या विधीचा अंत होणार आहे. कोणीही व्यक्ती जर बाप्तिस्मा देत राहिले तरी त्याचा आध्यात्मिक जीवनात काहीच फायदा होणार नाही, कारण बाप्तिस्म्यामध्येच येशूचे रक्त पापमोचनाचे कार्य करीत असते. कृपेच्या काळाचा अंत पृथ्वीवरून येशू ख्रिस्ताचं रक्तच काढलं जाईल, म्हणून बाप्तिस्म्याला अर्थ राहणार नाही. म्हणूनच प्रियजन हो, कृपेचा काळ समाप्त होण्याच्या शेवटच्या पर्वात टप्प्यात आम्ही पोहोचलो आहोत. म्हणूनच उशीर करू नका. ही शेवटची वेळ आहे, मध्यरात्रीची वेळ आहे आणि कुमारिकांना निद्रा लागलेली आहे आणि दिवे विजत चाललेले आहेत. जागे व्हा आणि येशू जो आमचा वर तो येत आहे त्याच्या पुढे त्याला सामोरे जाण्यास सिद्ध व्हा. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसंगती कायम राहो. आमेन, आमेन. प्रियजन हो, मला आशा आहे की आजचा हा संदेश तुम्ही ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिलेला आहे. परमेश्वर त्याबद्दल तुम्हा सर्वांस त्याचा आशीर्वाद देव. तुम्ही हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की काय कळले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही तुम्हाला विनंती. धन्यवाद.
गॉड ब्लेस यू.